सर नमस्कार. नमस्कार. भूपेश रवींद्र पाटील 2.5-3 झालेला आहे. मार्केटमध्ये त्याला वेगळ्या रूपाने बघता लोक क्वालिटी असल्यामुळे त्याच्याकडे लवकर लोक ऍक्टिव्ह होता. लवकर माल निलावच्या पहिले उचलून घेऊन जाता. मी कृषी अमृतच्या 5 बॅगा वापरले. या वर्षी लावलेलं आहे. खाल्यापासून जसं आपण बेसल डोस दिला फुटवा आला तर आपण वैदिक नाही वापरलं असतं तर ते झाड मोठं होऊन जातं. त्याला फुल वगैरे जे कमी प्रमाणात असतं क्वालिटी बी नसते एवढी. बुरशी येते वगैरे लवकर अटॅक होते. लगेच 3 दिवसांनी स्प्रे करावा लागतो. या वर्षी बेसल डोस वापरल्यानंतर स्प्रे 15 दिवसांनी. रासायनिक मध्ये असं असतं त्याचे देठवर बुरशी असते, लाल तुडा असतो, बरोबर त्याची साईज बरोबर नसते. आपलं कसं क्वालिटी चमक दाखवते थोडं मार्केट मध्ये, त्याच्यावर बुरशी नसते, काळं पडत नाही काही. पण नवीन प्रकारचं खत आलेलं आहे, तुम्ही वापरून बघा. मी या वर्षी केलेलं आहे. माझ्या शेतात येऊन तुम्ही पहिले बघा काय प्रोडक्ट आहे कसं आहे, त्याच्यानुसार तुम्ही बी करा. फसण्यासारखं काही नाही ना त्याच्यात. मातीमध्ये तिथं गांडूळ जेव्हा आपण कोडपणी करतो त्या बॅगा दिल्यानंतर त्याला पांढऱ्या मुळ्या खाली असतात. कोडपणीच्या वेळेस ते चांगल्या प्रकारे खाली डेव्हलप झालेलं असतं. बरोबर. तणनाशक मारावं लागतं. या वर्षीचा तसा प्रॉब्लेम आलेला नाही. आपण एक वेळेस कोडपणी करून निंदून दिलेलं आहे, ओढून दिलेलं आहे, त्यानं विषय नाही. डेली आपलं 15-16 चालू असतं. आज मार्केटमध्ये रेट काय चालू आहे? रेट 500-700 असं. 700 500च्या पुढे चालू आहे कंपनी. जर आपण सरासरी पकडली 700 रुपये रेट 15 दिवसाला जर म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर 10,500 रुपये दिवसाला 15 कॅरेटचे होता. बरोबर. जर साधारणतः तुम्ही ही हार्वेस्टिंग तुमची डेली चालू असते तर 10 दिवस तुम्ही वांगे तोडले 10,000 रुपयांनी कॅल्क्युलेशन केलं तर किती पैसे होतात? 1 लाख रुपये होतात. जर 30 दिवस कंटिन्यू जर तुम्ही चालू ठेवलं तर तुमचे पैसे किती झाले? 3 लाख रुपये झाले. बरोबर. म्हणजे जर तुम्ही वारंवार जर रिपीट केले तर साधारणतः 30 दिवसामध्ये तुम्ही आरामशीर 3 लाख रुपये मिळवू शकता. धन्यवाद.